1 second. येस. स्क्रीन सगळ्यांना दिसते बरोबर? येस. येस. वेलकम टू रीडर्स आर लीडर्स ऑनलाईन बुक क्लब. या ऑनलाईन बुक क्लबमध्ये आता आपण पुस्तक जे घेतलंय त्याचं नाव आहे द 5 सेकंड रूल. 5 AM क्लब असं पटकन तोंडात येतं. रॉबिन शर्मा यांनी लिहिलेलं. तर तसंच एक हे पुस्तक आहे द 5 सेकंड रूल, विच इज रिटन बाय मेल रॉबिन्स. ओके, तर मेल रॉबिन्स ह्या लेखिका आहेत आणि खूप छान लिहितात. आणि त्यांचा इनिशियल जो फेज होता तो खूप स्ट्रगलमध्ये गेला. मात्र त्यांना 5 सेकंड रूल ही संकल्पना डोक्यात आली, त्यानुसार त्यांनी तो विचार केला. आणि गेल्या 7 वर्ष म्हणजे हे पुस्तक लिहिण्याच्या आधी 7 वर्षापासून ते हे ह्या 5 सेकंड रूलची प्रॅक्टिस करतात. आणि त्यानंतर त्यांच्या सगळ्या परिस्थिती त्यांच्या लाईफमधल्या बदलल्या, जे फायनान्शियली असतील किंवा त्यांचे रिलेशन्स असतील. हे सगळं बदललं आणि आज खूप चांगला याच्यावर ते कार्य करतात. तर कालपर्यंत आपण त्यांचं सगळं जीवन बघितलं, 5 सेकंड रूल नेमका काय ते बघितलं. रॉकेट त्यांनी बघितलं, रॉकेटचं जसं नासा लॉन्च करत होते तेव्हा त्यांनी बघितलं की 10, 9, 5, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 असं जेव्हा त्यांनी ऐकलं त्यानंतर त्यांच्या कल्पना आली, अरे 5, 4, 3, 2, 1 असं आपण रिव्हर्स काउंट करू शकतो आणि आपण लगेच रॉकेट सारखं उठायचं सकाळी लवकर. मग त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बदलायला जी सुरुवात केली ती सकाळी 5 वाजेपासून केली. म्हणजे सकाळी त्यांनी ठरवलं की मग सकाळी मी 5 वाजता उठेल आणि अलार्म स्नूज करत राहणार नाही किंवा बंद करत राहणार नाही. डायरेक्टली 5, 4, 3, 2, 1 वनला मी उठलेलीच असेल रॉकेट सारखी. तसं आपण कालपर्यंत बघितलं होतं आणि आज जो पुढचा आपण टॉपिक घेतोय, जसं तुम्हाला म्हटलं हे 240 पेजचं पुस्तक आहे. मात्र हे पूर्ण स्टेप बाय स्टेप वाचण्यापेक्षा आपण त्यातले महत्वाचे अ, अ, काही गोष्टी अशा क्लब केल्यात. त्यामुळे 4 पार्ट आपण एकत्र घेतोय. तर पहिले 1 ते 4 झालेले आहे. आता 5 ते 8 म्हणजे 5, 6, 7, 8 असे 4 चॅप्टर मी आता क्लब केलेले आहेत आणि त्याविषयी आपण बोलतोय. कारण संकल्पना एकच आहे, ती म्हणजे 5 सेकंड रूल. तर आता आपण पहिले बघतोय त्यातलं पहिलं स्क्रीनवरचं वाक्य तुम्ही बघताय. द करेज इज नॉट अ पर्सनॅलिटी ट्रेट, इट्स अ बर्थ राईट इनसाइड ऑफ ऑल ऑफ अस. मेल रॉबिन्स. म्हणजे जो पहिला 5वा चॅप्टर आहे त्याचं नावच आहे धाडसाची शक्ती, द पॉवर ऑफ करेज. आणि पॉवर ऑफ करेज मध्ये त्यांनी सांगितलं की हे जे काही पॉवर असते, ही जे काही करेज असतं ते प्रत्येकाच्या मनामध्ये असतं. ओके, ते करेज आपल्याला जागृत करावं लागतं. बऱ्याच वेळेस आपण ओव्हर थिंकिंग करतो, बऱ्याच वेळेस आपण सेल्फ डाऊट घेतो, बऱ्याच वेळेस आपण अति जी परिस्थिती ती अनालाइज करतो आणि त्या अनालिसिसमध्ये ते 5 सेकंद निघून जातात आणि मग आपण विचारच नाही करत की आपला तो डिसिजन घ्यायचा आहे किंवा आपली ती हिंमतच होत नाही. ओके. मग त्यामुळे त्यांनी सांगितलं की हा जो करेज आहे इज नॉट अ पर्सनॅलिटी ट्रेट, इट्स अ बर्थ राईट इनसाइड ऑफ ऑल ऑफ अस. म्हणजे काय की हा जो करेज, निर्णय घेण्याची क्षमता आहे ती आपल्याला आधीपासूनच आहे आणि तसं बर्थ राईट आहे म्हणजे आपण ते घेऊ शकतो. ते आपल्याला तो अधिकार आहे. त्यातलं आता पहिलं सांगतात की अध्याय 5मध्ये एव्हरीडे करेज, धाडस म्हणजे काय खरोखर, असा त्यांची संकल्पना आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की धाडस म्हणजे काय हे आधी समजण्याच्या अगोदर त्यांचा समज असा होता की धाडस म्हणजे शक्यतो एखादी लढाई मला लढायची आहे आणि त्यासाठी माझ्या हातामध्ये मी बंदूक घेऊन लढलं पाहिजे. ओके, किंवा मी एखादं पॉलिटिकल पार्टी ओपन केली पाहिजे. मी एखाद्या समाजाच्या विरुद्ध लढलं पाहिजे. जसं त्यांनी 1-2 उदाहरणं दिले. नेल्सन मंडेला असतील, मलाला युसुफिया असेल, की जिला शांततेचं नोबेल पण मिळालं, की सगळ्यांच्या विरुद्ध उभं राहून त्यांनी सांगितलं, की नाही ही गोष्ट चुकीची, ही बरोबर आहे. आणि त्यानुसार त्यांनी तो प्रचार पण केला. त्याच पद्धतीने मोहम्मद अली म्हणून बॉक्सर आहेत. ते म्हणे मी व्हिएतनाममध्ये खेळणार नाही, कारण ते आमच्या रिलिजियसच्या विरुद्ध जातं. म्हणजे त्यांनी तो स्टँड घेतला. त्यानंतर गॅलिलिओ बघितला तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं जेव्हा त्यांनी सांगितलं, तेव्हा सगळ्या समाजाने वेड्यात काढलं. ओके, आणि मग त्यांनी ते करेज दाखवलं की नाही, हेच बरोबर आहे. लोकांनी वाडीत टाकलं, त्यांना शिक्षा बऱ्याच झाल्या, पण तरी पण त्यांनी ते ऐकलं नाही. तर मग मेल रॉबिन्स यांना असं म्हणायचं की मला आधी करेज म्हणजे हे वाटायचं, की बापरे हे लोकांनी जे काही सोचलंय, ओके, समाजाच्या विरुद्ध जाऊन केलंय ते म्हणजे करेज.
असं त्यांना आधी वाटायचं. मग नंतर 7 वर्ष ते जेव्हा ते 5 सेकंड रूल वापरायला लागले, त्यानंतर त्यांना असं रिअलाइज झालं, अरे करेज म्हणजे हे नाहीये म्हणे. करेज म्हणजे आपण आपल्या स्वतःमध्ये जाणीवपूर्वक धैर्याने घडवलेला बदल, हा सुद्धा करेजचाच मॉडेल, म्हणजे करेज ह्या कॅटेगरीमध्येच मॉडेल. आपल्याला बऱ्याच वेळेस आपण ते करेजच दाखवत नाही. ओके. मग त्यांनी उदाहरणं सांगितलेत, की रोज सकाळी अंथरुणातून उठणे हे पण करेजच आहे. की थंडी वाजते, अतिशय थंडी आहे, मला बोर होतंय आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना मी अरे सगळं फेकून उभा राहतोय आणि म्हणतोय की नाही, चल आता मला माझं काम करायला उभं राहायचंय. आय नो आय हॅव सम प्रॉब्लेम्स इन माय लाईफ, बट आय विल फेस इट. ओके, ह्याला पण त्यांनी करेज सांगितलंय. मला बॉसशी बोलायचंय, त्यासाठी पण करेज लागतं. ओके, सगळ्यांनाच नाही बोलता येत बॉसशी. कठीण फोन उचलणे. समजा एखाद्या तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे समजा एखादा फोन येतोय. समजा बँकेकडनं फोन येतोय किंवा तुम्ही कोणाचे तरी पैसे घेतले त्याच्याकडनं फोन येतोय. तो फोन उचलायला पण तुम्हाला करेज लागतं. स्वतःला स्केलवर तोलणे, की अरे आय विल सी की मी तेवढा परफेक्ट आहे का? मी माझ्या काही एक्झाम देऊन बघेल. जसं मी बऱ्याच वेळेस म्हणतो, की काही जण म्हणतात ना, की नाही का मला ही पोस्ट नकोय. मी ती पोस्ट नाकारतो किंवा मला नाही करायची. तर मी बऱ्याच वेळेस म्हणतो, आधी तुम्ही पोस्ट मिळवा आणि मग नकारा. म्हणजे पहिले फर्स्ट प्रूव्ह युअरसेल्फ. म्हणजे त्यांनी म्हटले स्वतःला स्केलवर तोलणे. आधी म्हणजे आपण वी शुड पुश अवरसेल्फ की नाही मी हे करेल. ओके, मला हे करायचंय आणि मी करून दाखवेल. ओके, आणि मी मला स्वतःला चेक करेल. तर हे करेज पण नसतं. इव्हन मी असं म्हणतो, की करेज डोळे मिटून 10 मिनिटं शांत शांत बसण्यामध्ये पण नसतं. काहींना जर सांगितलं ना आपण, की 10 मिनिटं डोळे बंद करायचेत आणि अ, एकदम शांत बसायचंय. तर ते 10 मिनिटं डोळे बंद करताना त्यांना कळतं, अरे मला तर खूपच काहीतरी विचार मनामध्ये यायला लागले आणि ते खूप कसं तरी होतं आणि लगेच डोळे उघडतात. जसं विपश्यनाचा मी माझा एक अनुभव सांगतो. विपश्यना मेडिटेशन सेंटरमध्ये मी 10 दिवसासाठी गेलो होतो. तर ते लिटरली तिथे अशी अवस्था आहे. अशी अवस्था अजूनही असते म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते जे लोकं तिथे करायला जातात सगळेच जण काही तिथे मेडिटेशन करू शकतात असं नाहीये. मी ज्या बॅचला गेलो होतो तिथे काय झालं होतं, की आमच्यापैकी 3-4 जण म्हणजे नवीनच होते सगळे आम्ही. तर आमच्यापैकी 3-4 जण ते डायरेक्टली पहिला दिवस झाला, दुसऱ्या दिवशी डायरेक्टली रडायला लागले. म्हणे आम्हाला इथे थांबायचंच नाही, काही करून आम्हाला इथून काढा म्हणे. आणि मग काही जणांनी लगेच काहीतरी इमर्जन्सीचे कारणं काढले. त्यामुळे आम्ही थांबू शकत नाही. न बोलता 10 दिवस थांबायचंय. ओके. आणि वन टाइम जेवण आहे. ह्या चुकीच्या कल्पना आहे, की ते तुम्ही मेडिटेशन करताना तुम्हाला भूकच लागत नाही. त्यामुळे एक टाइम जेवण सफिशियंट असतं. पण तिथे इशाऱ्याने पण कोणाशी बोलायचं नसतं आणि कोणाशीच इंटरॅक्शन करायचं नसतं. काही लोकांना ते सुद्धा सहन होत नाही. 10 दिवस कसं राहावं आणि मग तिसऱ्या दिवशी सगळे म्हणजे बऱ्यापैकी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी काही लोक पळून जातात. तर हा तिथला काही अनुभव आहे. तर द थिंग इज की स्वतःला स्केलवर तोलणे, ह्याला सुद्धा धाडस लागतं, की मी 10 दिवस विपश्यना शांत बसेल आणि तिथे मी हे करून दाखवेल. हे पण धाडसाचंच काम आहे. काही लोकं ऐकूनच घाबरतात. तिथे जायचा तर प्रश्नच लांब आहे. नव्या ओळखी करणे. बऱ्याच वेळेस आहे ना, की आपण एखाद्या ग्रुपमध्ये असतो, पार्टीमध्ये असतो. पण आपल्याला काय होतं, की आपण आपण आहे ना त्या पार्टीमध्ये गेल्यानंतर 1 मिनिट फक्त. प्रतीक्षा, तेवढं पाणी देते प्लीज. थोडं कसं तरी होतंय. 1 मिनिट फक्त जस्ट. 1 सेकंड. माझी बॉटल भरायची विसरलो. हं. हां, तर नव्या ओळखी करणे. समजा तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये माझ्या बाबतीतून बऱ्याच वेळेस होतं, आपण एखाद्या मीटिंगमध्ये असतो, नवीन लोकं भेटत असतात. मग आपण मनात शंका घेतो, अरे बोलावं का नाही बोलावं? आणि पुढचा असा असतो, की कधी कधी असं आपल्याला वाटतं, अरे स्वतःला खूप छान समजत असेल, तर तो मला काय रिप्लाय देईल? तो पॉझिटिव्हली घेईल का? नाहीतर मग हे होईल का? किंवा आपला अपमान होईल का? मग आपण नवीन लोकांशी बोलायला पण घाबरतो. इव्हन काहींना टाळतो आपण, की अरे नको जास्त इंटरॅक्शन चला. काही जण इंट्रोव्हर्ट पण असतात. पण इथे मेल रॉबिन्स म्हणते, की नाही का इथे तुम्हाला ते करेज असलं पाहिजे आणि ते करेज तुमच्या मनामध्ये असतं. ओके, ते तुम्ही बाहेर काढलं पाहिजे. पटकन 5 सेकंदामध्ये निर्णय घेऊन तुम्ही पुढच्याशी बोललात पण पाहिजे. पुढे दिलंय त्यांनी जास्तीत जास्त काय होईल असं सांगितलंय. समजा तुम्ही हे करेज नाही दाखवत तर काय होईल? तेही आपण पुढे बघू. ब्रेकअप नंतर पुन्हा प्रयत्न. आता हा वेगळा पार्ट आहे. पण कॉलेजचे स्टुडंट आहे मी त्याच्यावर थोडंसं फक्त बोलतो, की बऱ्याच वेळेस आहे ना रिलेशन्समध्ये डिस्टर्बन्स होतात व काही गैरसमज होतात किंवा आपल्या जास्त अपेक्षा असतात, पुढच्याच्या वेगळ्या अपेक्षा असतात.
आणि प्रायोरिटीज काही वेगळ्या असतात. मग याच्या वेळेस तुमचं ब्रेकअप होऊ शकतं. पहिली गोष्ट, तुम्ही जोपर्यंत सेटल होत नाही, म्हणजे 21 वर्षाच्या वरती जोपर्यंत जात तोपर्यंत अशा काही गोष्टी करणं, डायव्हर्जन करणं हेच मुळात चुकीचं आहे. पण त्यातही तुमचं कर्तव्य आहे की अशा वेळेस जेव्हा तुमच्याकडनं काही चुका झालेल्या असतील तर स्वतःला सावरणं, ओके, आणि स्वतः परत उभं करणं, ओके, तुमच्या मेन फ्लोमध्ये येणं, आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आई-वडिलांची मान उंचावेल अशा दृष्टीने स्वतःला उभं करणं, हे सुद्धा एक धैर्याचंच काम आहे. ओके. तर हे धैर्य तुम्ही नक्कीच दाखवलं पाहिजे. करेज इज अ बर्थ राईट, इज इनसाइड ईच अँड एव्हरी वन ऑफ अस. इट्स सिम्पली अ मॅटर ऑफ नोविंग हाऊ टू फाइंड इट व्हेन यू नीड इट. म्हणजे हा मॅटर काय, की तुम्हाला जेव्हा हवं ते तुम्ही ते तुमचं करेज जागृत करू शकतायत का? तर हे आपल्याला अ, जमलं पाहिजे. पुढे नंतर ते म्हणतात, की काही उदाहरणं त्यांनी सांगितलेले आहेत. त्यापैकी रोझा पार्क्स यांचं उदाहरण तुम्हाला सांगतो. रोझा पार्क ह्या एका बसने काम करत होत्या. म्हणजे ही यूएस तिकडची घटना आहे. तर तिकडे रेसिझम होतं, म्हणजे वर्णभेद होता. त्याच्यामध्ये यांचा वर्ण काळा होता. ओके. आता तिथं त्या बसची सिस्टम अशी होती, की बसमध्ये हे काळे लोकं पण बसायचे आणि गोरे लोकं आले, की या काळ्या लोकांना उभं राहायला लागायचं आणि त्याच्या जागी हे गोरे लोकं बसायचे. ओके. आणि हे नेहमीचा ट्रेंड होता. आणि ज्या एक दिवशी रोझा त्या गाडीमध्ये फ्रंट सीटला बसली होती आणि बरेच काळे लोक 2-3 उभे होते आणि त्याच्यामध्ये एक गोरा माणूस आला तिथे. आल्यानंतर तो तिच्याकडे बघायला लागला आणि तिला म्हटलं, की नाही का, "अगं उठ तू, मी आलोय, मला बसायचंय." ती म्हणे, "मी का उठू?" म्हणे, "इट्स माय राइट की टू सिट हिअर. आय पेड फॉर सेम." तो म्हणे, "नाही, नाही, तुला उठावंच लागेल." म्हणे. चेहरा चेहरा बघितलाय का तुझा?" ती म्हणे, "काही नाही," म्हणे, "मी उठणार नाही. आय विल सिट हिअर ओन्ली." तो म्हणे, "ठीक आहे, तू उठ, नाही तर मी पोलिसांना बोलवेल." तिने फक्त डोळे मिटले आणि ती म्हणे, "ठीक आहे, तुम्ही पोलिसांना बोलवा." आणि त्याच्यानंतर मोठी केस, सगळ्या ह्या गोष्टी झाल्या आणि लोकांनी तिला भरपूर सपोर्ट केला तिथे त्यावेळेसमध्ये. तिचा इंटरव्ह्यू रेडिओवर झाला होता. ओके. आणि नंतर ती बरीच फेमस झाली. ओके. मग लोकांनी विचारलं, की "तुला कसं कळलं? की तुला तुला कसं वाटलं याला अपोज करावं? तुझ्या सीटवरच तू ठाम राहावं?" मग तिने सांगितलं, "नाही, मला इन्स्टिंक्ट झाली. ते माझं करेज मला जाणवलं आणि मी लगेच अपोज केलं." इथं मेल रॉबिन्स तेच सांगते, की ते इन्स्टिंक्ट जे जाणवते ते 5 सेकंदामध्ये तुम्हाला रिप्लायला तोच टाईम असतो, नाही तर उठणं किंवा रिप्लाय करणं. तर विदिन 5 सेकंड यू आर रिप्लायिंग टू दॅट इन्सिडेंट. I felt that I was not being treated right, that I had right to retain the seat that I had taken. मला असं वाटत होतं, की मला व्यवस्थित कोणी ट्रीट करत नाहीये. आणि आय हॅड अ राईट टू रिटेन द सीट. मी ज्या जागेवर बसली होती ते माझं रिटेन मी करू शकत होते आणि ते माझा अधिकारही होता. द टाइम हॅड जस्ट कम दॅट आय हॅड बीन पुश्ड ॲज फार ॲज आय कुड स्टँड टू बी पुश्ड, आय सपोज. मग जितक्या वेळेस मी सहन करू शकत तेवढं केलं, पण त्यानंतर मला काही सहन करायचं नव्हतं आणि मी मग बोलले. Rosa Parks did not hesitate or think it through. She just listened to her instinct. Since she did not hesitate, there was no time to talk herself out of it. ओके. त्यामुळे तिला इन्स्टिंक्ट झाला आणि ती लगेच बोलली आणि लगेच बोलल्यानंतर तिला हेजिटेशनला वेळच राहिला नाही किंवा ते इन्स्टिंक्ट मध्ये पटकन बोलायचं होतं, त्यामुळे हेजिटेट झाली नाही. तेच जर तिने अजून थोडा वेळ घेतला असता, म्हटलं अरे काय बोलायचं, मग परत मॅटर होईल, हे होईल, ते होईल, हा जर विचार ती करत असली असती तर मग ती बोलू शकलीच नसती, असं त्यांना म्हणणं आहे. पण इथे तिचं बर्थ रेट होता. म्हणजे असं नाही की काही बोलायचं मनात आलं आणि मी लगेच बोलून टाकेल. नाही. हे पर्पज जर चांगला असेल तर तुम्ही बोलू शकता. नंतर मार्टिन लुथर किंगचं उदाहरण त्यांनी सांगितलंय. त्याच्यामध्ये ते सांगतात की त्या 26 वर्षीय तरुण प्रीचरला बायकॉटचे नेतृत्व करायला सांगितले. म्हणजे एक घटना तिथे अशी घडली होती. मला फारसं नाही आठवत, पण तिथे एका ठिकाणी बहिष्कार करायचा होता आणि एक 26 वर्षाचा तरुण आला. म्हणजे मार्टिन लुथर किंग सांगितलं की अरे तू नेतृत्व कर. त्यांनी कशाचाही विचार न करता तो लगेच हो म्हणून टाकलं. ओके. आणि मग पुढे तो प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट पण झाला. पण द थिंग इज दॅट की जेव्हा ते नेतृत्व त्याच्यापर्यंत आलं की लगेच ते कॅच केलं. हो, मला करायचंय, मी नेतृत्व करायला तयार आहे. तर अशा बऱ्याच घटना तुमच्याकडे येत असतात. तुमच्याकडे फार कमी वेळ असतो तेव्हा रिस्पॉन्स करायला. तर मग तो रिस्पॉन्स तुम्ही जर केला तर तुमचं आयुष्य पण खूप बदलू शकतं. असं इनडायरेक्टली त्यांना सांगू शकता. विदिन 5 सेकंड एक तर विरोध करा, हा म्हणा किंवा नाही म्हणा, बस. तर तुम्ही काय म्हणतायत त्याच्यामध्ये? ओके, तुमची इन्स्टिंक्ट काय ही जर तुम्हाला पटकन कळते, तर तुम्ही इझिली आयुष्यामध्ये बदल घडवू शकता. तर असे बरेच पुश मोमेंट तुमच्या लाईफमध्ये येत असतात, ते तुम्ही ओळखायचे. जसं त्यांनी म्हटलंय,
तो क्षण जेव्हा इन्स्टिंक्ट, व्हॅल्यूज आणि गोल एकत्र येतात, तुम्ही इतक्या वेगाने हलता की थांबण्यासाठी वेळच असतो. म्हणजे काय झालंय की तुमचा गोल पण आहे समोर, तुमच्या व्हॅल्यूज पण तुमच्या अंगाअंगात दिलेल्या आहे आणि इन्स्टिंक्ट म्हणजे मला एकदम सुचलं, अरे आय हॅव टू अपोज, आय हॅव टू टेक अ चान्स. हे सगळं माझं एकत्र जुळून आलं आणि मी पटकन तो निर्णय घेतला. युअर हार्ट स्पीक अँड यू डोंट थिंक. यू लिसन टू व्हॉट युअर हार्ट टेल यू टू डू. म्हणजे युअर हार्ट स्पीक अँड यू डोंट थिंक, म्हणजे तुम्ही ऍक्च्युली तुम्ही बोलतच नाही आहात किंवा तुम्ही विचारच करत नाहीये, तुम्ही डायरेक्टली निर्णय घेतायत. परंतु तुम्हाला मनाने घेतायत, म्हणजे मनाला वाटतंय म्हणून तुम्ही तो डायरेक्टली निर्णय घेताय. म्हणजे मनाला इन द सेन्स, मला जे आवडतंय, ज्या पर्पज मी काम करतोय ते मला दिसतंय आणि मी त्याचा निर्णय घेतोय. समजा आता काही विद्यार्थी असतील आणि मला असं वाटतं की त्यांचं काहीतरी अडचण आहे. आणि बिंग अ टीचर मला असं नाही करावं लागणार की कोणी सांगेल मला की अरे त्यांना मदत करा. मी पटकन जायला, काय होतंय सांगा मला, मी लगेच हे देईल. म्हणजे पुढचा सिनेरिओ आला आणि माझं इन्स्टिंक्ट असं सांगतं की मला मुलांशी बोलायचंय, तर मग मी पटकन उठेल आणि त्यांच्याशी बोलेल. मग मला इथे दुसरा सेकंड थॉट येणार नाही. ओके, जर सेकंड थॉट आला तर मग असं होऊ शकेल की मी बोलायला पण जाणार नाही. तर मग हा पुश तुम्हाला ऍक्च्युली आयुष्यामध्ये पाहिजे असतो आणि तो मिळतो. इथे पुढे असं अध्याय 6व्या याच्यामध्ये म्हटलंय की कशाची वाट पाहत आहात. म्हणजे सगळं जर तुम्हाला करायचंय, चांगले निर्णय घ्यायचे, तुम्ही वाट कशाची बघता आहात. जसं त्यांनी उदाहरण, असे तिकडचे असे भारी उदाहरण आहेत ना, की ते इंडियामध्ये बोलताना जरा थोडा विचार करावा लागतो. जसं इथं टॉम नावाचा माणूस आहे, त्याचा डिवोर्स झालेला असतो, त्याला 2 मुलं असतात. आणि 2 मुलं असून त्याचा म्हणजे जो डिवोर्स झालेला असतो त्या बारमध्ये बसलेला असतो, तेवढ्यात एक तरुणी येते. आणि मग तो विचार करतो तिच्याशी बोलावं का नाही, मला ही हो म्हणेल की नाही, म्हणेल का. मग मेल रॉबिन्स असं म्हणतात की तो तिच्याशी बोलतो. तिथपर्यंत लगेच 5 सेकंदात तो निर्णय त्याला घ्यायचा असतो. ओके, आणि त्याच्यामुळे पुढचं आयुष्य बदलतं. ओके, द थिंग इज दॅट की तुमच्याकडे असे काही प्रसंग येतात की ते तुम्हाला पटकन निर्णय घ्यावे लागतात, त्यासाठी करेज हे आवश्यक असतं. आणि त्यातलं एक मी छान वाक्य दिलंय, फक्त तेच वाक्य मला आवडलं इथे, की यू मिस 100% ऑफ द शॉट्स यू डोंट टेक. परत एकदा वाचतो, यू मिस 100% ऑफ द शॉट यू डोंट टेक. म्हणजे तुम्ही ऍक्शनच घेतली नाही, त्याचा अर्थ तुम्ही पूर्ण फेल्युअर आहे. म्हणजे 100% तुमचं फेल्युअर आहे. पण ऍटलीस्ट तुम्ही 10% जरी ऍक्शन घेतली, तर तुम्ही म्हणू शकता अरे मी 10% तरी ऍक्शन घेतली. हो, म्हणजे माझं 10% तरी मी बरोबर येण्याची माझी शक्यता जास्त होती. मग यू मिस 100% ऑफ द शॉट यू डोंट टेक. मग 100% फेल्युअर होण्यापेक्षा चान्स तर घ्या, की अरे काय होईल बघू, बघूया पुढे. तुम्ही मागे का थांबताय, कशाची वाट तुम्ही पाहता, असं ते आपल्याला म्हणतात. पुढे ते असं म्हणतात की 100%, सॉरी, 85% एम्प्लॉई बॉसला क्रिटिकल फीडबॅक देत नाहीत, कारण राईट टाइमची वाट पाहत असतात आणि ती राईट टाइम त्यांना कधीच भेटत नाही किंवा ती कधीच येत नाही. मग बऱ्याच वेळेस काय होतं, आपण ज्या कंपनीमध्ये काम करत असतो किंवा आपल्या जे काही कलिग्स असतात, ते आपल्याला कधीच शक्यतो आपण दुखवू नये म्हणून, जर आपण बॉस असू तर आपण आपल्याला दुखवू नये म्हणून ते प्रयत्न करत असतात. मग कधी कधी इतकं लॉस होऊन जातो आणि नंतर ते कधीतरी शांततेत येऊन सांगतात, सर तुमचं हे चुकत होतं. मग आपण त्यांनाच ओरडतो, मग आधी सांगायचं ना. मग तो सांगतो, सर हे 3 महिन्यापासून मला माहिती होतं, पण म्हटलं मला असं वाटलं तुम्ही रागवातून सांगितलं नाही. तर काही गोष्टी अशा असतात की तुम्ही ते बोलून दाखवायच्या असतात, की तुम्ही पटकन बोलायला पाहिजे. ते सांगितलं की 85% गोष्टी अशा आहेत की एम्प्लॉई बॉसला सांगतच नाही, म्हणजे रॉंग आहेत किंवा त्या चुकीच्या आहे किंवा ज्याच्यात इम्प्रुव्हमेंट आहे ते सांगत नाही. का? कारण ते बॉसला घाबरत असतात. त्यांना असं वाटतं अरे मी सांगतोय पण बॉस मोठा ना, त्याला माहिती असेल, मग माझं काही चुकत असेल का, ते दे आर जस्ट थिंकिंग अबाउट दॅट. तर इथे त्यांनी सांगितलं की यू शुड टेक दॅट करेज टू टॉक विथ युअर बॉस अँड टेल देम व्हॉट ऍक्च्युली गोइंग ऑन. ओके. आता याच्यामध्ये मी फक्त एक अजून पुस्तकाचं हेल्प घेईल, ते म्हणजे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, रिटन बाय डेल कार्नेगी. दुसऱ्याशी बोलायचं कसं हे पण डेल कार्नेगीने ऑलरेडी सांगितलंय. ओके, मग बॉसशी पण बोलायचं तुम्ही डायरेक्टली इनडायरेक्टली कसं सांगू शकता, त्याला हर्ट न होता, हे पण सांगितलेलं आहे. पण इथे मेल रॉबिन सांगतात की तुमच्याकडे ते धाडस असलं पाहिजे की तुम्ही बॉसला पण जे खरं आहे किंवा जे खोटं आहे, व्हॉट एव्हर द थिंग्स, ते तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. ओके. त्याच्यानंतर राईट टाइमची वाट घातक, इतिहासात बरेच पुरावे त्यांनी सांगितलेले की तुम्ही राईट टाइमची वाट बघत बसू नका. ओके. जसं स्टीव्ह जॉब्स यांचं उदाहरण त्यांनी दिलंय ऍपलचं, की ते इन्व्हेस्टरने त्यांना फंडिंग दिली आणि वेट व्हाईल जॉब सोडायची भीती होती, म्हणजे त्यांचा एक जॉब त्यांना भेटणार होता आणि त्याच्यासाठी ते वेट अँड वॉचवर होते. सॉरी.
जॉब, फ्रेंड्स, पॅरेंट यांनी पुश केल्यावर ते तयार झाले. ओके, पुश नसता तर ऍपल नसती. जवळजवळ $3 ट्रिलियन कंपनी नसती. म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की त्यांना पुश मिळाला, त्यांच्या घरच्यांकडनं मिळाला की अरे तू लढ, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. आणि तो पुश मिळाल्यानंतर त्यांनी ठरवलं की नाही, मला ह्या गोष्टी करायच्यात. आणि त्यानुसार त्यांनी एवढी ऍपल ही कंपनी ते मोठे करू शकली. बट द थिंग इज दॅट की त्यांचा जो डिसिजन त्यांना घ्यायचा होता तो त्यांना खूप क्विकली घ्यावा लागला. ओके, आणि तो त्यांचं पॅशन असल्यामुळे ते घेऊ शकले आणि पुढे पण ते कंटिन्यू करू शकले. असे बऱ्याच उदाहरणं याच्यामध्ये दिलेत, पण फार काही ते आपल्याला लागू इथे पडणार नाही. सक्सेस इज अ नंबर गेम. थांबलात तर हरलात, असा एक पुढचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये सांगितलं की रेव्हिओने अँग्री बर्ड सुरू केले, पण जवळजवळ तो 51 प्रकारचे गेम त्यांनी तयार केले जे अनसक्सेसफुल होते. आणि नंतर तरी तो करत राहिला आणि नंतर मग तो त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अँग्री बर्ड हे खूप चांगलं लोकप्रिय झालं. तुमच्यापैकी पण बरेच जण खेळले असेल, इन्क्लुडिंग मी पण अँग्री बर्ड खेळलेलं आहे. तसं पिकासो हा जो थोर चित्रकार आहे त्याने जवळ 50,000च्या वरती चित्र काढलेली होती. ओके, आणि नंतर तो रोज दोन तरी चित्र काढायचा. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे, त्याचे काही क्लिप्स पण आहे की तो एकदम पाहत असताना काही चित्र काढायचं आणि ते फेमस होऊन जायचं. आणि त्याचे जवळजवळ 100 मास्टरपीस त्यांनी बनवलेले आहेत. मग त्यांनी असं सांगितलं की यू नीड अ करेज टू स्टार्ट ऑर टू फॉलो युअर पॅशन. तुमच्याकडे ते करेज असणं गरजेचं आहे. आणि नुसतं करेज असून उपयोग नाही, त्याच्याबरोबर डिसिप्लिन पण पाहिजे. ओके, म्हणजे 5 सेकंदात तुम्ही निर्णय घेतला, मग निर्णय घेतला झालं का नाही, मग तो प्रूव्ह करायला पण तुम्हाला पुढचा वेळ द्यावा लागतो. ओके, ती कन्सिस्टन्सी द्यावी लागते. मग तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आता शंका असेल की सर तर म्हणतात की 5 सेकंदात निर्णय घ्यायचा, परत आता कन्सिस्टन्सी पण म्हणताय. म्हणजे 5 सेकंदाचं काय महत्व आहे? त्यापेक्षा आम्ही विचारपूर्वक चांगला विचार करू आणि मग निर्णय घेऊ, तर तसं चालणार नाही का? तर त्याचं उत्तर तुम्हाला आता पुढे मिळेल की 5 सेकंदात निर्णय काय घ्यायचा? कारण आपण निर्णय घेतच नाही ना. एकदा समजा आपण निर्णय नाही घेतला, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आता निर्णायक ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे, पण ती जर आपण प्रोक्रॅस्टिनेट केली, आपण जर ठरवलं की नाही आता नाही, मी नंतर घेईल, तर तो निर्णय आपण परत कधी घेऊ शकत नाही. ओके, मग ते पुढे ऍक्टिव्हेशन एनर्जीचं एक उदाहरण सांगितलं ते मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. एक सेकंड. येस. तर याच्यामध्ये ते असं सांगतायत की, म्हणजे आता मी डायरेक्टली मुद्द्यावर येतो. याच्यात महत्वाचा क्रक्स असा आहे त्यांना सांगायचा आहे की तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी, मान्य आहे. तुम्हाला 5 सेकंदात निर्णय घ्यायचा आहे आणि त्याला कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन प्रूव्ह करायचा आहे. मग 5 सेकंदाला एवढं महत्व का दिलं? तर 5 सेकंदाचं महत्व ते आपल्याला ऍक्टिव्हेशन एनर्जीवरून सांगतात. म्हणजे जसं आमच्या केमिस्ट्रीमध्ये एक कन्सेप्ट आहे, त्यांनी त्याच्यात पुस्तकात मेल रॉबिन्स यांनी तीच वापरली, ऍक्टिव्हेशन एनर्जी. तसं म्हणतात की समजा ए आणि बी या दोघांची जर रिॲक्शन होणार असेल, तर ही रिॲक्शन व्हायला एक ऑप्टिमम टेम्परेचर तुम्हाला लागतं किंवा ऑप्टिमम एनर्जी लागते. आणि ती ऑप्टिमम एनर्जी झाली म्हणजे ती दाखवायचं ग्राफने दाखवलेलं आहे. जर पुढी ऑप्टिमम एनर्जी तुमची झाली किंवा ऍक्टिव्हेशन एनर्जी झाली, तर मग रिॲक्शन होते. ओके. पण जोपर्यंत ती ऍक्टिव्हेशन एनर्जी अचीव्ह होत नाही, तोपर्यंत तुमची रिॲक्शनच पूर्ण होणार नाही. मग द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू स्टार्ट द रिॲक्शन इज कॉल्ड एज अन ऍक्टिव्हेशन एनर्जी. मग कुठलाही निर्णय घेताना मला 5 सेकंद खूप जड असतात, कारण मला ते पटकन होकार नकार द्यायचा असं ते खूप महत्वाची ती उडी असते. आणि एकदा की मी 5 सेकंदामध्ये निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये मी पटकन तो निर्णय घेऊ शकलो, तर पुढची जी काही प्रोसेस आहे ती खूप सोपी जाते. अजून सोपं करून सांगतो, की फॉर एक्झाम्पल मी विमान चालवतोय. तर विमान चालवताना सगळ्यात जास्त जर फ्युएल लागत असेल ना, तर ते फक्त टेक ऑफला लागतं. आणि एकदा टेक ऑफ झालं, की वरती जे जाणार आहे ते एकदम कमी फ्युएल लागतं. म्हणजे एकदम ऑटो मोडवर इझिली तुमचं विमान जातं. फक्त डायरेक्ट करायला थोडंफार फ्युएल खर्च होतो. ओके. नाहीतर एकदा आकाशामध्ये तुम्ही उडताय, तेव्हा खूप कमी फ्युएल लागतं. वाटल्यास सर्च करून बघा. मग त्यांनी सांगितलं टेक ऑफला जी एनर्जी लागते ना, ती टेक ऑफला सगळ्यात जास्त एनर्जी लागते. तसंच एखाद्या प्रोसेसमध्ये घुसण्यासाठी आपल्याला सगळ्यात जास्त एनर्जी लागते आणि त्याच्यानंतर पुढे आपण एकदम स्मूथली होऊन जातं. फॉर एक्झाम्पल सकाळी 5 वाजता उठायला मला सगळ्यात जास्त एनर्जी लागते. तो अलार्म बंद करायला, बेडमधून बाहेर उठायला सगळ्यात जास्त एनर्जी लागते. पण एकदा की मी बेड सोडलं, घराच्या बाहेर पडलो आणि जेव्हा मी गार्डनमध्ये जातो किंवा फिरायला जातो, तेव्हा वाटतं अरे किती सोपं होतं. उगाच झोपून राहिलो होतो. जर घरातच बसलेलो असतो, तर आता एवढी मजा आलीच नसती बाहेर फिरायची किंवा इतकं छान वातावरण मला पाहायलाच भेटलं नसतं. बाहेर मग आपण एक राऊंड मारायला बाहेर पडलेलो असतो, पण 10 राऊंड मारून फिरून येतो.
ओके, मग ती प्रोसेस एकदम सोपी होते. पण हे इनिशियल जे काही ऍक्टिव्हेशन एनर्जी ती खूप जड जाते. ती आपल्याला 5 सेकंदाने कमी करायची, ती 5 सेकंदाने जिंकायची. तो वेळच द्यायचा नाही मनाला, की अरे ही खूप जड आहे, हे अवघड आहे. ओके, पटकन 5 मिनिटात फाईट ही 5 4 3 2 1 उठलो, चला चला लगेच चालायला लागलो. ओके, तर 5 सेकंद पण तुम्ही एकदा फील करून बघा बरं का. म्हणजे इतकं म्हणतो मी 5 4 3 2 1 असं नाहीये. 5 सेकंद खरंच 5 सेकंद आहे, त्याला बराच वेळ आहे 5 सेकंदामध्ये पण. ओके, तर जो नीट विचार केला की तुम्हाला कळेल की 5 सेकंद काय आहे, किती जड आहेत ते पण. ओके, तर इथे त्यांनी तेच सांगितलंय की नियम वापरायला कशी सुरुवात कराल. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय की जर हा 5 सेकंड रूल तुम्हाला वापरायचा असेल आणि त्यात जर ही ऍक्टिव्हेशन एनर्जी तुम्हाला जिंकायची असेल, तर उद्यापासून काय करायचं त्यांनी सांगितलंय की जेव्हा तुम्ही उठता त्याच्या 30 मिनिटं आधीचा अलार्म लावायचा आहे. समजा तुम्ही सकाळी 7ला उठत असाल तर उद्या 6:30चा अलार्म लावा. जर 6:30ला उठत असाल तर 6चा अलार्म लावा. ओके, 5:30ला उठत असाल तर 5चा अलार्म लावा. आणि झोपतानाच असं तुमच्या मनाला म्हणा की 5चा जसा अलार्म वाजेल तसं मी काउंट करेल. 5 4 3 2 1 आणि मी उठलेलो असेल. ओके, असं म्हणून लगेच तुम्ही पटकन उठलेलं असाल असं तुम्ही विचार करा. आणि उद्या जेव्हा तो अलार्म वाजेल तर खरंच तुम्ही 5 सेकंदाच्या आत उठाल. ओके, आणि मग ही जी ऍक्टिव्हेशन एनर्जी तुम्हाला कमी लागणार आहे, ती ही 5 सेकंड रूल याच्यामुळे कमी लागणार आहे. बहुतेक आता मुद्दा क्लिअर झाला असेल तुम्हाला. नाही तर ते खूप सगळं जड होतं. तर ही ऍक्टिव्हेशन एनर्जी आपल्याला कमी करायची आहे. ती इथे आपल्याला उपयोगी पडेल. पुढे पुढे काही भारतीय उदाहरणं त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यापैकी एक प्रश्न मला तुम्हाला तिथे विचारायला आवडेल. म्हणजे ऑलमोस्ट क्लिअर झालंय. मला जे महत्वाचं सांगायचं होतं, ऍक्टिव्हेशन एनर्जी सकाळी लवकर उठणे, ते सांगितलंय. तर इथे असं प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्हाला कोणती फिलिंग सर्वाधिक थांबवते? सेल्फ डाऊट, फिअर ऑफ रिजेक्शन, फिअर ऑफ फेल्युअर. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण निर्णय घ्यायला थांबत असतो ना, की पटकन निर्णय घ्यायला. मग आपण का पटकन निर्णय घेत नाही? तर त्याचं कारण असं असतं की एक सेल्फ डाऊट असू शकतो किंवा फिअर ऑफ रिजेक्शन असतो. अरे मी जाऊन त्यांना जर बोललो, त्यांनी मला रिजेक्ट केलं तर काय करायचं? किंवा फिअर ऑफ फेल्युअर, अरे मग मी नापास झालो तर काय करायचं? जर तर हे तर यापैकी कुठली भावना तुम्हाला तुमचं तुमचं तुमचा मेंदू थांबवतो? याबद्दल तुम्ही आता इथे फक्त कमेंट करायचे आहे. ओके, आणि इथे जवळजवळ हे चॅप्टर हा पूर्ण झालेला आहे. जसं याच्यामध्ये वेकअप चॅलेंज सांगितलंय की अलाराम 30 मिनिटं लवकर लावणं. शक्यतो जर जमलं तर दुसऱ्या खोलीत तुमचा अलाराम ठेवणं. अलाराम वाजतात 5 4 3 2 1 म्हणणं आणि उठणं. स्नूज नाही, डिले नाही, पिलो नाही. ओके, आपण पिलो लावून ठेवतो आवाज येतोय म्हणून, तसं पण नाही. ग्रुपमध्ये रिपोर्ट करा, आज मी उठलो, जसं आपलं 5 AM क्लब आहेच. आणि यांनी सेम उदाहरणं त्याची उदाहरणं दिली. 7 दिवस सलग करा आणि बदल सांगा. तर असा छान हा चॅप्टर होता. इथे हा चॅप्टर आपण पूर्ण करतो आहोत. तुम्हाला याच्यातलं काय समजलं? किंवा 5 AM क्लब तुम्हाला समजलं, सॉरी, 5 सेकंड रूल तुम्हाला समजला का? जस्ट मला कमेंट करा किंवा जस्ट बोला. व्हॉइस ब्रेक होतोय. ओके, आता येतोय. साक्षींनी साक्षी मॅडम यांनी थंब दिलाय म्हणजे समजलं आहे. व्हॉइस पण येतो आहे. तुमच्यापैकी कोणाला काही शेअर करायला आवडेल की तुम्ही निर्णय घेताना स्वतः थांबवता का? आणि थांबवत असाल तर का? त्याच्याकडे मी अजून एक दोन वाटले दुसरे प्रश्न पण सांगतो. तुम्ही तुमचा निर्णय घेताना प्रोक्रॅस्टिनेट करतात का? की मी आज नाही उद्या घेईल, उद्या नाही परवा हा निर्णय घेईल. यू ऑलवेज फाइंड आउट द राईट टाइम टू टेक ऍक्शन, असं काही तुम्ही करता का आयुष्यामध्ये? असा पण प्रश्न इथे त्यांनी विचारला आहे. एनिवन एनिवन वॉन्ट टू शेअर समथिंग? बोलू का सर मी? येस येस, बोल तर. सर तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं की जसं एरोप्लेन आहे त्याला टेक ऑफ साठी जास्ती टाइम लागतो, जास्ती फ्यूल लागतो. येस. आणि कुठलाही नवीन डिसिजन घेताना जास्ती एफर्ट्स लागतात. आणि हम्म. एकदा जो डिसिजन घेतला
आवाज ब्रेक होतोय सर. आवाज कट होतोय. हरकत नाही. पण बहुतेक हा मुद्दा कळला असेल. येस. तर आपण आपल्या आयुष्यात जर बघितलं ना, बऱ्याच वेळेस काही प्रोजेक्ट्स आपण हातात घेतो आणि ते घेताना थोडासा डिले होतो आपल्याकडे. आणि मग आपण त्या इतकं ओव्हर थिंकिंग करत बसतो की अरे हे मी सुरू करावं का न करावं का, आणि मग त्यात आपण ते सुरू करत नाही. आणि ज्यांनी सुरू केलं ते खूप पुढे मोठे होतात आणि मग आपल्याला कळतं अरे आपल्या हातात पण ही हॅलो. संधी होते आणि आपण. येस सर, बोलताय. सर तुमचा आवाज कट होतोय. माझा आवाज येतोय का तुम्हाला सगळ्यांना? येस सर, येतोय तुमचा आवाज. येतोय ना, हा. तर राकेश सर तुमचा नाही येते आवाज. जर तुम्ही रेंजमध्ये असाल तर नक्कीच बोला. हा, आता आवाज येतोय का सर? येतोय सर, येतोय. येस. सो तेच, जे तुम्ही एरोप्लेनचे एक्झाम्पल दिलं की इंधन जास्ती लागतो जेव्हा आपण टेक ऑफ करतो आणि इतर वेळीच नाही लागत. तर तसंच आपली लाईफमध्ये पण आपल्याला काही जे डिसिजन असतात त्यांना हम्म, घेण्याच्या आधी आपण खूप विचार करतो, खूप त्याच्या एफर्ट्स लागतात. जसं सकाळी उठायचं म्हणा किंवा जिम हम्म. जायचं म्हणा किंवा कुठली पुस्तक वाचायची म्हणा. अशा सगळ्या गोष्टींमध्ये खूप आपण एफर्ट लावतो आणि एकदा ते डिसिजन घेतल्यानंतर ते खूप इझिली आपण पुढे कंटिन्यू करून घेतो. मग एक्झॅक्टली, एक्झॅक्ट. तेच तुम्ही छान पद्धतीने एक्सप्लेन केलं ते. सगळ्यांनी तेच केलं पाहिजे की कुठल्याही डिसिजनला स्टार्टिंगमध्ये 5 सेकंडमध्ये ते डिसिजन घेतल्या घेतला ते सहज पुढे जाऊन इझिली आपण त्याच्यावरती काम करू शकतो. एक्झॅक्टली. आणि असं पण काही समजायचं नाही की मला 5 सेकंदात जर निर्णय घ्यायचा आहे याचा अर्थ मी कुठलाही निर्णय घेईल का. यासाठी परत मी सांगतो की आपण जे 5 पुस्तकं वाचलेत ना त्याचा आधार घ्यायचा की आय एम गोइंग टू अट्रॅक्ट द थिंग्स विच आय वॉन्ट इन माय लाईफ. ओके, तर हे ऑलरेडी तुम्ही व्हिज्युअलाइज केलंय, अफर्म केलंय आणि मी ह्या गोष्टी अट्रॅक्ट करतो की माझ्या आयुष्यामध्ये मला काय हवंय. त्यामुळे हा जर तुमचा विश्वास असेल, जसं रोंडा बर्न यांनी त्यांच्या पहिल्या 1-2 चॅप्टरमध्ये सांगितलंय, आस्क, बिलीव्ह अँड रिसीव्ह. तुम्ही निसर्गाला मागा तुम्हाला काय हवंय. ओके. आणि बिलीव्ह करा की ते तुम्हाला मिळतंय. ओके, आणि रिसीव्ह झालंय असं पण तुम्ही इमॅजिन करा. तर याच्यामुळे काय होईल की तुम्हाला वेगवेगळे क्ल्यूज भेटायला लागतील तुमच्या आयुष्यामध्ये, की असं वाटतं अरे आज बॉस आलेत आणि बॉसचे बॉस पण आलेत, मी त्यांच्याशी बोललं पाहिजे. किंवा ते मला आले तर ते मला जे माझ्याकडे बघतात, माझ्याशी बोलतायत, काहीतरी मला विचारतात, तेव्हाच मला असं वाटतं की त्यांना काहीतरी ऍड ऑन करावं. तर मग इथे आपण विचार नाही करायचं, पटकन ऍड ऑन करायचं. जसं त्यांनी एक उदाहरण ह्या चॅप्टरमध्ये दिलंय की तो खूप ऑनेस्ट एम्प्लॉई होता तिथला. आणि 2-3 वर्षापासून तो काम करत होता आणि त्याला रेजच भेटत नव्हती, म्हणजे त्याचा पगार वाढच होत नव्हता. आणि मोठे साहेब आले आणि तो म्हटला की अरे मला मी बोललं पाहिजे, पण 2-3 वर्ष तो बोललाच नाही. पण जेव्हा तो 5 सेकंड रूल त्यांनी मेल रॉबिन्स यांचं हे होतं, टेड टॉक्स ऐकला होता. टेड टॉक्स आहे त्यांचा, मी पण सर्च करतो, तुम्हाला शेअर करायला किंवा तुम्हाला सापडलं तर मला सांगा. तर त्या एम्प्लॉईने मेल रॉबिन्स यांचा टेड टॉक ऐकला होता, टेडेक्स वर. आणि त्यांना कळलं अरे मी का बोलत नाही, मी बोललं पाहिजे 5 मिनिटं, व्हाय आय एम टेकिंग अ सेल्फ डाऊट इन टू दॅट. आणि जसे त्यांचे मोठे साहेब आले त्यांनी सांगितलं की सर, मी एवढं काम करतोय, मला असं वाटतं की आय डिझर्व मोर, की ऍटलीस्ट गिव्ह मी अ $2 इन्क्रीमेंट. असं म्हटल्याबरोबर तो 2 मिनिटं थांबला, त्याचा जो बॉस. आणि लगेच तो म्हटला की अरे हा माझं लक्षच गेलं नाही तुमच्याकडे, तुम्ही खरंच खूप आमच्या कंपनीसाठी खूप महत्वाचे आहात. तर तुमचे जे $2 तुम्ही मागतायत इन्क्रीमेंट मी द्यायला तयार आहे. मग पर डे $2 इन्क्रीमेंट त्याची लगेच सँक्शन करून दिली. ओके. आणि तो इतका त्याच्या ट्विटमध्ये सांगतो की आय एम रिअली थँकफुल फॉर अ मेल रॉबिन्स, की त्यांनी मला ही आयडिया सांगितली किंवा मला सांगितलं आणि मी जास्त विचार न करता लगेच निर्णय घेतला किंवा मी लगेच बोललो. ओके. मग तुम्ही व्हॉट एव्हर यू आर अट्रॅक्टिंग ना ऍक्च्युली ते तुम्ही तुमच्या अक्रॉस येणारच आहे. आणि तेव्हा ते निर्णय तुम्ही पटपट घ्यायला लागा आणि तो करेज तुम्ही दाखवा. फक्त करेजच तुम्हाला दाखवायचंय, पुढचं ऑटोमॅटिक होऊन जाणार आहे. मग ती ऍक्टिव्हेशन जी एनर्जी आहे ना ती बरोबर मिनिमम होईल. ती मॅक्झिमम असेल म्हटलं त्या गोष्टीपर्यंत आपण जाऊ शकत नाही.
सिमिलरली कमिट करा. म्हणजे जसं सकाळी लवकर उठायचं आहे ना, तर तुम्ही कमिट करा. मी एखाद्या मित्राला सांगितलं की अरे मी आज तुला गोल्फ क्लबला इतक्या इतक्या वाजता भेटेल सकाळी. ओके, कमिट केल्यामुळे काय होईल की तुम्ही कमिट केलंय म्हणजे ऑलरेडी यू हॅव डन. पुढची ऑफर आली 5 सेकंदात तुम्ही त्याला कमिट करून टाकलं. बरोबर दुसऱ्या दिवशी तुम्ही तिथे त्या ठरलेल्या वेळामध्ये जाणार आहात. ओके, मग तसा तो सेल्फ डाऊट घ्यायची गरजच नाहीये. ते पुढच्या प्रोसेस खूप सोपे होऊन जातात. कारण त्या प्रकारचे हार्मोन्स, त्या प्रकारचं व्हिज्युअलायझेशन, त्या प्रकारचं मन आपलं तयार होत असतं. ह्या प्रोसेस आपल्याला माहित नसतं. आपण खूप विचार करतो. इव्हन बिझनेसमध्ये तुम्ही खूप विचार केला असेल. शहाणी माणसं शक्यतो बिझनेसमध्ये जात नाही. कारण ते खूप जास्त विचार करतात. ओके, खूप इतका विचार अरे मग तो चुकला म्हणजे ते समजा फॉल झाला तर काय करायचं? मग त्याला बॅक ऑफ काय? की मग मला सगळं डावावर ठेवावं लागेल का का? मग समजा नाही चाललं तर? ह्या एवढे जर डाऊट तुम्ही विचारले तुम्ही कधीच बिझनेस सुरू करू शकत नाही. ओके. तर जसं तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असतो तर तुम्हाला एक मोठं विजन पाहिजे असतं आणि तुमच्याकडे असं पाहिजे असतं की मी 24/7 इतका वेळ द्यायला तयार आहे. ओके, जर मी 24 तास द्यायला तयार आहे तर मी बिझनेसमध्ये घुसावं. ओके, मग बाकीचा विचार तो ऍक्च्युली सेकंडरी ते ऑटोमॅटिकली तुमच्यापर्यंत ते येऊन जातं. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी स्मूथली व्हायला लागतात. स्ट्रगल असतंच, वाय नॉट, स्ट्रगल आहेच. पण 5 सेकंड रूलने याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. कारण ती गोष्ट तुम्हाला अट्रॅक्ट करते. सारखं सारखं तुम्ही दुविधा मनस्थितीत आहे की मी हे करू का ते करू. याचा अर्थ तुमचं दुसरीकडे मन आहे की मला हे करायचंय. पण तुम्ही सेल्फ डाऊट असल्यामुळे, जास्त विचार करत असल्यामुळे तुम्ही परत घरीच जाऊ शकत नाही. ओके, तर मग ह्या रूलचा फायदा करून घ्या आणि स्वतःची ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी करा. ओके, की पटकन मला ज्या गोष्टी हव्यात त्या मी करू शकते. मेल रॉबिन्स यांनी 4-4 वेळेस तेच सांगितलं की तुमची सुरुवातच तुम्ही पहिली जिंका. ओके, म्हणजे उद्याचा प्रयोग सांगितलाय त्यांनी. उद्या आवर्जून तुम्ही रोज जितक्या वाजता उठता त्याच्या आधीचा अलार्म द्या, अर्धा तासाचा, आणि उद्याच हा प्रयोग करून बघा की मी 5 4 3 2 1 म्हटल्याबरोबर उठेल आणि बाहेर कुठेतरी फिरून येईल किंवा व्हॉट एव्हर डू आय विल करेल. आणि त्यामुळे काय होईल, माझी सकाळ चांगली होईल. मी एकदा सकाळ जिंकली तर खरं डोपामाइन सिक्रेट होतं की अरे मी आज लवकर उठलो, आज मी 8ला उठणार होतो, मी 5ला उठलो. इथेच तुम्ही जिंकतात. आणि एकदा तुम्ही मनातून जिंकला की दिवसभर तुम्ही जिंकायला लागतात. त्यामुळे सकाळ जिंका. त्यासाठी 5 सेकंड रूलचा वापर आत्ता तरी करून घ्या. आणि मग पुढे हळूहळू बघूया आपण. हळूहळू पुढचे पण उदाहरणं ते सांगतील. आणि तसे सांगितलेच आहे ते पण आपण पुढे ऍड ऑन करूया. सो दॅट्स इट फ्रॉम मी. अजून कोणाला काही ऍड ऑन करायचं असेल तर करा. किंवा तुम्ही कुठे 5 सेकंड रूल वापरलाय का किंवा वापरणार आहात का हे पण तुम्ही आता शेअर करू शकता इफ यू वॉन्ट. आय एम वेटिंग फॉर 1 मिनिट. कमेंटही करू शकता. कोणाला बोलायचंय? ठीक आहे. बघा, 5 सेकंद आहे तुमच्याकडे विचार करायला, बोलायचंय की नाही बोलायचंय. इथे पण 5 सेकंड वापरू शकतो आपण. 5 सेकंड रूल काय बोलूया, काय कशाला बोलायचं. येस, साक्षी मॅडम म्हणतायत. नाही, माझा प्रश्न असा होता की 5 सेकंड तुम्ही कुठे वापरता का किंवा वापरणार आहात का किंवा कुठे वापरला आहे का, असं. हॅव यू युज 5 सेकंड रूल समवेअर इन युअर लाईफ? बर. निर्णय घेत असताना सेल्फ डाऊट तर नसतो किंवा फिअर ऑफ रिजेक्शन फेल्युअर माझ्या बाबतीत बाबतीत जाणवत नाही. पण डिले इन ऍक्शन इज मोस्ट फेल्ड चॅलेंज, नॉट आउट ऑफ अबव फिलिंग्स हवेवर, मोस्टली बिकॉज ऑफ डिसइंटरेस्ट ऑर लेझीनेस. येस, 5 सेकंड रूल मोस्टली वर्क्स फॉर गेटिंग अप. ओके, असं तुमचं मत आहे की 5 सेकंद हा लवकर उठण्यासाठी किंवा एखादा निर्णय घेण्यासाठी आपल्याला उपयोग होतो. बरोबर आहे असंही म्हणता येईल. पण मी माझ्या बाबतीत सांगतो, माझा 5 सेकंड रूल मी कसा वापरलाय ते सांगतो. बऱ्याच वेळेस ना मला नवीन प्रोजेक्ट सुरू करायचे असतात, माझे ऑलरेडी आयडियाज असतात. पण बऱ्यापैकी असा विचार करतो की अरे कशाला उगाच करायचं आणि बघू आणि कशाला ही नोटीस टाकायची. पण तेवढ्यात मला असं वाटतं अरे करू यार, काय बघूया, व्हॉट एव्हर थिंग, काय जास्ती असं नाही म्हणतील. ओके, इथे त्यांनी तो मुद्दा दिलाच की जास्ती असं नाही म्हणतील, मग पटकन मी तो मेसेज टाकून देतो. तेव्हा 5 सेकंदात तो निर्णय होऊन जातो आणि पुढची प्रोसेस सोपी होऊन जाते. एक तर काहींचा रिस्पॉन्स भेटतो, काहींचा भेटत नाही. तर हा एक मुद्दा आहे. तुम्ही जो सांगितला गेटिंग अप इन द सेन्स स्टार्टिंग अप पण म्हणूया आपण. पण तुमचा जो पुढचा मुद्दा आहे की मी निर्णय घेते किंवा घेतला आणि त्यानंतर काय होतं की डिले इन ऍक्शन होतं कारण मला त्याच्यात इंटरेस्ट नसतो. तर मग हा एक महत्वाचा मुद्दाच आहे की
फॉलो युअर पॅशन. जर आपलं पॅशन असेल तर आपण त्या गोष्टी छान पद्धतीने करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट राहू शकतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की व्हिज्युअलायझेशन ॲफर्मेशन करतोय की आय एम गोइंग टू अट्रॅक्ट व्हॉट आय वॉन्ट इन माय लाईफ. तर तुम्ही असं अट्रॅक्ट करा की माझे आवडते प्रोजेक्ट मला भेटतील आणि त्याच्यामुळे मला पुश करण्याची गरजच लागणार नाही. फक्त पुश काय करावं लागेल, मला फक्त निर्णय घ्यायचा आहे. घेतल्यानंतर मी ऑटोमॅटिकली ॲटो मोडवर जाऊन ते सगळं काम करेल. ओके. तर असं होऊ शकतं. राकेश सर म्हणतात की एव्हरी टाइम फॉर टेकिंग बस और ट्रेन फॉर गोइंग आउट ऑफ मॉर्निंग वॉक और रन. मग 5 सेकंड रूल ते कुठे वापरतात ते सांगतात की जेव्हा मॉर्निंग वॉकला जायचं असतं, मग बऱ्याच वेळेस घरी पाऊस असतो, घरी थंडी असते, कधी आदल्या दिवशी आपण थकलेलो असतो. मग ते 5 सेकंदात ठरत नाही, मला जायचंच आहे, 5 4 3 2 1 आणि ते निघतात. आणि बस किंवा ट्रेन पकडायची असेल तेव्हा पण 5 सेकंड रूल वापरतात. खूप छान. ग्रेट, ग्रेट. छान. म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने हे वापरतोय आणि अजून क्लिअर होईल आपल्याला. अजून पुढचे सेशन्स आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला 5 सेकंड रूल अजून क्लिअर होईल. ओके. तर आता इथे आपण थांबतो आहोत. काही ऍड ऑन करायचं असेल का? इफ आय एम रॉंग करेक्ट मी. ओके. आणि तुम्ही बोलत जा. 5 सेकंड रूल तेच सांगतोय की तुम्ही बोला, त्याच्याने उलट ऍड ऑन होईल. काय नुकसान दोघांचंही होणार नाही. उलट म्हणजे अजून हे नॉलेज प्युरिफाय होईल आणि ते आपण छान रीतीने आपल्या व्यवहारामध्ये वापरू शकू. ओके. तर आपण इथे थांबतो आहोत. सगळेजण जॉईन झाले, ऐकून घेतलं, डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट केलं, त्या